मी भीमराव कडाळे पाटील BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्हा परिषद तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडलेल्या बरेच दिवस झालं. पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडी पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं बाजी मारली. म्हणजे जिथं काय भाजपचं नाही अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी आपला तिथं सभापती बसवलेला आहे. आता असंच काहीच बघा इंदापूर त्या दौंड तालुक्यामध्ये सुद्धा झालं की तिथं घड्याळाची मेजॉरिटी असताना भाजपचा सभापती बसवला गेला. असंच काहीच आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत सुद्धा होऊ शकतो की 12 जिल्हा परिषदे आहेत, जिथं जिथं भाजपची कमी मेजॉरिटी आहे तिथं सुद्धा भाजप आपला अध्यक्ष कसा बसेल अशा पद्धतीने प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय. त्यातच पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे की आपला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कसा बसेल असा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जसं दौंडमध्ये केलं, जसं इतर ठिकाणी केलं, असेच प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे. आणि त्यावर आता बघा राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेला उमेदवार निवडून आलेत. मग आता त्या जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची सोमवार एक मोठी मिटिंग आहे. म्हणजे सुनीत्रा पवार असतील, तिथं पार्थ असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा पवार साहेब यांच्या समवेत एक मिटिंग होईल आणि याच्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाला करायचं, कुठल्या तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचं हे मात्र ठरलं असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. त्यामध्ये इंदापूर तालुक्याला प्रतिनिधित्व मिळेल का, दौंड तालुक्याला मिळेल का, कुठल्या तालुक्याला मिळेल हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. परंतु भाजपचं मात्र जोरदार प्रयत्न आहेत सुरू की पुणे जिल्हा परिषदेवरती भाजपची एक हाती सत्ता आणायची. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. आता पंचायत समित्यांचं सभापती जे निवडीबाबत सभापतीचं होतं ते सभापती निवडी पार पडलेले आहेत. परंतु ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं बाजी मारताना आपल्याला दिसतंय. म्हणजे जिथं तिथं भारतीय जनता पक्ष हा अग्रेसर ठरतोय. मग ते साम दाम दंडभेद सगळ्या नीतींचा अवलंब करून अनेक पंचायत समित्यांमध्ये भाजपचे 1 किंवा 2 सीटं निवडून आलेली होती, परंतु तिथं सुद्धा त्यांनी आपला सभापती बसवलेला आहे. परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सुद्धा भारतीय जनता पक्षानं जोरदार अशी ताकद लावलेली आहे. 12 जिल्हा परिषदा आहेत, त्यापैकी सर्व जवळपास जास्तीत जास्त आपल्या ताब्यात येतील अशा पद्धतीचं साम दाम दंड भेद अशा पद्धतीचे प्रयत्न भारतीय जनता पक्षानं सुरू केलेले आहेत. त्याची प्रतिनिधी आपल्याला पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीमध्ये सुद्धा आली, तसंच महापौर पदाच्या निवडीमध्ये सुद्धा आली. त्याचबरोबर ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही प्रचिती आलेली आहे. म्हणजे हे सगळं असताना सुद्धा जिथं जिथं विरोधकाची सत्ता येण्याचे चान्सेस दिसतात तिथं ते विरोधकाची सत्ता हाणून पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलं जातंय. असंच काहीच आता पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेबाबतीत सुद्धा बोललं जातंय की पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषद सुद्धा ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं हालचाली सुरू केलेल्या आहेत की काही केल्या पुणे जिल्हा परिषदेची सत्ता ही आपली आणायची. आता ह्याच्यामध्ये जर पक्षीय बलाबल बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे जवळपास 18-19 सदस्य निवडून आलेले. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे गटाचे आलेले. त्यानंतर छोट्या छोट्या पक्षाचे म्हणजे 1 नंबरला एक हाती जरी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाची जरी सत्ता आलेली असली तरी ही सत्ता कशी थांबवता येईल किंवा मोडीत काढता येईल असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे जे नेते आहेत सुनीत्रा पवार, त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, सुप्रिया सुळे आहेत, या सगळे जणांनी मिळून आता ह्यांची सोमवारच्या दरम्यान एक मीटिंग आहे या सगळ्यांची. म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद नेमण्यासाठीच ह्या सगळ्यांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये ठरणार आहे की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे कोणत्या तालुक्याला द्यायचं आणि कुठं द्यायचं, कोणाला करायचं हे ठरणार आहे. परंतु ते सगळं गुपित ठेवलं जाणार आहे. म्हणजे
जरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरती आता चर्चा झाली तरी बाबा कोणत्या तालुक्यातनं किती निवडून आले, काय झालं, कोणाला दिलं पाहिजे, अशी फक्त चर्चासत्र घडणार आहे. म्हणजे चर्चासत्र घडलं म्हणजे काय, त्या चर्चेमध्ये हे दिलं जाणार आहे का कोणाला अध्यक्षपद, म्हणजे बाबा अमका तमका असं ठरणार नाही. ते नाव गुपित ठेवलं जाणार आहे. निवडीच्या 1 तास 2 तास अगोदर ते नाव सांगितलं जाणार, चिठ्ठी सांगितली जाणार की अशा अशा माणसाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद द्या असं सांगितलं जाईल. हे त्या मीटिंग मध्ये सांगितलं जाणार नाही की बाबा अशा अशा माणसाला द्या. म्हणजे अशी सुद्धा शक्यता आहे आता ही. तर ह्यामुळं आता भारतीय जनता पक्षाचे हे जे मनसुबे आहेत याच्यामुळं कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आता सावध भूमिकेत आलेला आहे आणि सावधपणाचं त्यांचं चाललेलं आहे. आता दौंड तालुक्यामध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती जिल्ह्यामध्ये व्हायला नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची ही तातडीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये बरंच काही ठरल. आता तर त्याच्यामध्ये इंदापूर तालुक्याला पद मिळेल का दौंड तालुक्याला मिळेल, पुरंदर तालुक्याला मिळेल, म्हणजे नेमकं कोणत्या तालुक्याला पद मिळेल ह्याची सुद्धा आता उत्सुकता लागून राहिलेली आहे. प्रत्येकच आपल्या आपल्या जिल्हा तालुक्याला पद मागणार आहे की आमच्या तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद द्यावं. तसंच ते नाही भेटलं तर काहीतरी समिती तरी एखादी सभापती पद तरी भेटावं. अशा पद्धतीचं प्रत्येकाचेच प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्याला कितपत यश येते, परंतु प्राधान्य हेच असणार आहे की ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी आहे अशा तालुक्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल असं हे एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे की बाबा त्या तालुक्याला पहिलं पद देऊ आपण. त्यानंतर म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची किंवा सभापती पदाची निवड ही फक्त 2.5 वर्षासाठी असते. 2.5 वर्षांनी ती बदलली जाते. आता इंदापूर तालुक्याला पूर्वी प्रवीण माने याच्या रूपानं बांधकाम सभापती पद मिळालं होतं, परंतु त्या थोड्या अवधीतच त्यांनी विधानसभेची स्वप्न पाहिली आणि विधानसभेला काही केल्या निवडूनच जायचं अशी तयारी सुरू केली आणि त्यामुळं काहीच त्यांचं पारडं पुन्हा म्हणजे कमी झालं प्रस्त. येणारी ही आताची जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा लढवली नाही त्यांनी, आपण सगळ्यांनी बघितलं असेल. तसंच बघा आता इंदापूर तालुक्यामध्ये श्रीमंत डोले असेल किंवा हर्षदा जाधव असेल, यशराज जगदाळे असतील, बंडगर असेल किंवा अजून अंकिता पाटील असेल किंवा इकडच्या वरच्या भागातली ही जी निवडून आलेली ही सगळी मंडळी आहे, ह्या प्रत्येकालाच वाटतंय की आपल्याला जिल्हा परिषदेचं काहीतरी पद मिळावं आणि त्याच्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं प्रयत्नशील आहे आणि प्रयत्न करतोय. त्यातच दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे कोणाला चान्स देतात हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे 73 जिल्हा परिषद सदस्य आहेत पुणे जिल्ह्यातून. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक निवडून आले, सत्ता त्यांचीच आलेली आहे. परंतु आता हे कोणाकोणाला द्यायचं जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सभापती पद ही सुद्धा त्या तालुक्यातल्या आमदारांना विचारात घेऊनच ते ठरवलं जाईल की कोणाला दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. म्हणजे त्यांना विचारात घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील एकंदरीत मित्रांनो. तर बघा, भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे, परंतु आता ह्याच्यामध्ये भाजपची सत्ता येऊ नये असंच अनेकांना वाटतंय. भाजपची सत्ता जिल्हा परिषदेवर आजपर्यंत आलेली नव्हती, ही येऊ नये म्हणून प्रयत्न सुद्धा त्या दृष्टीनं करतायत सगळेजण. लवकरात लवकर जिल्हा परिषदेचा अध्यक्षाची नेमणूक सुद्धा व्हावी असंच सगळ्यांना वाटतंय. अन्यथा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा इकडे तिकडे होत असतात, असंच काहीच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.